आयुष्यामध्ये ना सर्वात एक तुला त्या दिवशी लय आनंद झाला होता अशी कोणती गोष्ट आहे? हां बोल. अरे आनंदाची गोष्ट सांगायला सांगितली, हसायला नाही. सांग, विचार कर थोडासा आणि सांग. म्हणजे ज्या त्या दिवशी ना तुला खरंच खूप आनंद झाला होता. म्हणजे असं आयुष्यामध्ये ना एक माणसाचं असतं की त्या दिवशी असं वाटतं की हां. मी बाईक घेतली त्या दिवशी. मग का असं काय होतं त्या बाईकमध्ये? असं मी माझे स्वतः पैसे कमवून बाईक घेतली. मला त्या गोष्टीचा खूप आनंद झाला होता. मग लोनवर घेतली की पूर्ण कॅश देऊन? कॅश देऊन घेतली. अच्छा. मग त्यावेळेस असं काय फील आलं होतं की बाबा आपल्याला बाईक घ्यायची आहे आणि तुम्ही बाईक घेतली आणि तुम्हाला एवढा आनंद झाला? म्हणजे त्या गोष्टीच्या पाठीमागे काहीतरी तात्पर्य असेल ना. म्हणजे असं काहीतरी एक प्रसंग घडला असेल तुम्हाला, की तुम्हाला असं वाटलं असेल आता ह्या क्षणाला आपल्याला बाईक घ्यायचीच आहे? ॲक्च्युली काय झालं, एक जणाला बाईक मागितली होती एकदा. मी त्याची बाईक मोकळी असून पण त्याने दिली नव्हती. ती गोष्ट मनाला लागली होती खूप. त्याच्यानंतर मी 10-15 दिवसात बाईक घेतली. अरे वा. त्यावेळेस तुम्हाला आता कधी तुमच्याकडे कोणी मदत मागितली तर तुम्हाला असं वाटतं का तुम्ही बाईक देऊ शकता? देऊ शकतो ना. म्हणजे जे आपल्या मनावर बितले ते समोरच्यावर बितू नये. नाही, देतो की आम्ही दुसऱ्याला. ऑफिसमध्ये कोणी मागते घेऊ, जेवायला जायचंय बाईक द्या, देतो. अच्छा. बाईकपेक्षा आपल्याला माणसं महत्वाचे आहेत. म्हणजे तुम्हाला बाईक घेतल्या दिवशी त्या दिवशी तुम्हाला खूप आनंद तुम्हाला झाला? पाहिजे का? हो, मला जेव्हा लागेल तेव्हा घनश्याम नक्की देणार मला बाईक. घेऊन जा, तुम्हाला पाहिजे असेल तर. एवढा मोठा दिलाचा माणूस आहे. हां द्या. हे बघा त्यांनी मला चावी पण दिली. असे माणसं जगामध्ये खूप कमी असतात जे स्वतःचा विचार न करता दुसऱ्याचा विचार पहिले करतात. आणि एखादी गोष्ट अशी वेळ येते माणसावर नाही का, की त्यावेळेस जेव्हा आपल्याला कोणी काही देत नाही त्यावेळेस आपल्याला असं वाटतं ती गोष्ट आपल्यापाशी पाहिजे. बरोबर. आणि हे आजकाल एकदम रेअर आहे. ही गोष्ट होतच असते. बरोबर. लोक आपल्या ज्यावेळेस म्हणजे आपण कोणाला काही मागतो लोक आपल्याला देत नाहीत ना, त्यावेळेस म्हणजे इतका इगो हर्ट होतो ना, असं वाटतं आपल्याकडे का नाही येते गोष्ट, आपण त्याच्या कॅपेबल नाही आहेत का, मग आपण त्याच्या कॅपेबल बनतो. आणि ॲक्च्युअली मी बाईक घेऊन टाकली त्यावेळेस. अच्छा. असंच तुम्ही बाईक घ्या, पुढे 4 व्हीलर घ्या, त्याच्यामध्ये आईवडिलांचं स्वप्न पूर्ण करा. हीच तुम्हाला तुमच्या भविष्य अजून चांगलं जावं अशी मी काय बोलतात त्याला, असं मला वाटतं की तुमची खूप पुढे जावं, तुम्ही खूप पुढे प्रगती करावा. धन्यवाद. तुम्ही जे सांगितलं ना ते नक्कीच मी करेल. आणि आपण जरी सोबत नसेल तरी मी तुम्हाला ते कॉल करून सांगेल. हां नक्कीच. त्यावेळेस आपण नक्की व्हिडिओ बनवूया. ओके. थँक्यू. थँक्यू.